नमस्कार मित्रांनो. तर शेतकरी बांधवांसाठी आणि बायोगॅस संयंत्राचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने 3 ऑगस्ट 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयामध्ये नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रम म्हणजेच NNBOMP अंतर्गत आर्थिक वर्ष 2024-25 साठी अनुदान वितरणाबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. तर या GR मध्ये एकूण किती निधी उपलब्ध झाला आहे, किती लाभार्थ्यांना अनुदान दिले जाणार आहे, अनुदान कोणत्या पद्धतीने खात्यावर जमा होणार आहे आणि जिल्हानिहाय किती निधी वितरित करण्यात आला आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत पाहणार आहोत. तर सर्वात महत्त्वाची माहिती. तर सर्वप्रथम या शासन निर्णयातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रम ही 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे. आर्थिक वर्ष 2024-25 साठी केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी ₹2,29,19,500 रुपये, तर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ₹57,16,400 रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. म्हणजेच एकूण निधी ₹2,86,35,900 रुपये इतका आहे. तर लाभार्थ्यांना पैसे कसे मिळणार? तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान कसे जमा होणार? तर या शासन निर्णयानुसार संबंधित पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये PFMS प्रणालीद्वारे थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हानिहाय बायोगॅस संयंत्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे आणि त्या यादीनुसार अनुदान वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. एकूण उपलब्ध निधीपैकी ₹2,86,03,650 रुपये लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी नमूद करण्यात आले आहेत. तर किती बायोगॅस संयंत्रांचे उद्दिष्ट? तर केंद्र शासनाने आर्थिक वर्ष 2024-25 साठी महाराष्ट्रासाठी एकूण 2,800 बायोगॅस संयंत्रांचे सुधारित उद्दिष्ट मंजूर केले आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्ग 2,500, अनुसूचित जाती 200, अनुसूचित जमाती 100 असे एकूण 2,800 संयंत्रांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. परिशिष्टातील माहितीनुसार एकूण 2,545 बायोगॅस संयंत्रे साध्य झाल्याचे नमूद आहे. नंतर अनुदानाचे दर. तर या योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष 2024-25 साठी केंद्र शासनाच्या संबंधित मार्गदर्शक सूचनांनुसार अनुदानाचे दर लागू राहणार आहेत. परिशिष्टामध्ये अनुदानाची गणना करताना विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, बायोगॅस संयंत्रासाठी प्रवर्गानुसार अनुदान, शौचालय जोडणी आणि टर्नकी फी शुल्क यांचा तपशील देण्यात आला आहे. म्हणून प्रत्येक लाभार्थ्याला मिळणारी रक्कम एकसारखी असेल असे नाही. ती संबंधित प्रवर्ग, संयंत्र आणि लागू असलेल्या बाबींनुसार निश्चित होईल. तर परिशिष्टात महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांचा बायोगॅस संयंत्रांचा तपशील देण्यात आला आहे. तो तुम्ही GR मध्ये पाहू शकता. नंतर लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची जबाबदारी. तर या शासन निर्णयामध्ये लाभार्थ्यांच्या नोंदीबाबतही महत्त्वाचे निर्देश आहेत. लाभार्थी यादीमध्ये दुबार लाभार्थी, बँक खाते तपशील, आधार क्रमांक आणि अनुदानासंबंधी भविष्यात निर्माण होणाऱ्या तक्रारी याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांची राहणार असल्याचे GR मध्ये नमूद आहे. नंतर जिल्हा परिषदांची भूमिका. तर या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदांनी पूर्ण केलेल्या भौतिक उद्दिष्टांच्या आधारे लाभार्थी निहाय अनुदान मागणी यादी शासन स्तरावर उपलब्ध करून द्यायची आहे. त्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये PFMS प्रणालीद्वारे DBT करण्यात येणार आहे. तसेच वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाचे लेखापरीक्षण करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदांची राहणार आहे. नंतर उपयोगिता प्रमाणपत्राबाबत निर्देश. तर या निधीच्या वापराबाबत शासनाने उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये PFMS प्रणालीद्वारे वितरित केलेल्या रकमेचे विहित नमुन्यातील उपयोगिता प्रमाणपत्र एप्रिल 2027 अखेरपर्यंत महालेखाकार मुंबई आणि नागपूर यांना पाठवणे आवश्यक राहणार आहे. नंतर महत्त्वाची सूचना. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या शासन निर्णयामध्ये अनुदान थेट PFMS DBT प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात
वितरित करण्याचे निर्देश आहेत. मात्र प्रत्येक व्यक्तीला किती रक्कम मिळेल किंवा पैसे नेमके कोणत्या दिवशी खात्यावर जमा होतील हे संबंधित लाभार्थी यादी, पात्रता आणि PFMS प्रक्रियेवर अवलंबून असेल. त्यामुळे फक्त GR प्रसिद्ध झाला म्हणून प्रत्येक व्यक्तीला तत्काळ पैसे जमा होतील असे समजू नका. तर मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये बायोगॅस संयंत्रासाठी उपलब्ध झालेला निधी, जिल्हानिहाय उद्दिष्टे, लाभार्थ्यांना DBT द्वारे होणारे अनुदान वितरण आणि निधीच्या वापराबाबतचे महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.